सखींनो, उन्हाळा भरपूर आहे. मार्च महिन्यातच आपल्याला उन्हाची दाही जाणवत आहे. तर त्याच्यासाठी आपण शीतपेय न पिता घरी बनवलेला अगदी आजीच्या बटव्यातला हा प्रकार आहे. चला तर बघूया त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते. तर ह्या ठिकाणी 250 ग्रॅम दगडी खडी साखर घेतलेली आहे. आणि याच्यातून आता मी हे जे 2 खडे बाजूला काढलेत ते का काढलेत नंतर सांगतेच तुम्हाला. 250 ग्रॅम दगडी खडी साखरेसाठी आपण ह्या ठिकाणी 250 ml पाण्याचा वापर करतो आहे, जे की खडे बुडून त्या ठिकाणी मेल्ट झाले पाहिजे. तर आता हे खडे मेल्ट होत आहेत. हे खडे मेल्ट होईपर्यंत आपल्याला दुसरं साहित्य बघायचं आहे. त्याच्यासाठी मी घेतलं आहे पोहे खाण्याचे 3 चमचे जिरं, 1 चमचा बडीसोप घेतलेली आहे आणि 1 चमचा धणे घेतलेले आहेत. हे सगळं आपल्याला साबूत घ्यायचं आहे आणि हे छानपैकी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. याला खाली करपू द्यायचं नाही आहे. तर छान सुवास येईपर्यंत आपल्याला ते हलके होईपर्यंत भाजून घ्यायचेत अशा पद्धतीने. आणि आता हे जवळजवळ भाजून झालेले आहेत आपले. तर आपण याला बाजूला काढून घेणार आहोत. आणि आता आपली साखर जी होती खडीसाखर ती पूर्णतः मेल्ट झाली आहे. आणि त्या दगडी खडीसाखरेतनं धागे असतात, काही बारीक खडे असतात, ते आपण ह्या चाळणीत गाळून घेणार आहोत. आता हे गाळून घेतलेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये धागे निघाले, काही खडे निघाले आहेत, जे की पांढऱ्या रंगाचेच असतात, ते आपल्याला दिसत नाहीत. तर अशा पद्धतीने पूर्णतः गाळून घेतले. आता हे उकळायला ठेवलं. तर उकळत असताना आपण त्याच्यामध्ये थोडा पुदिना आणि हे निंबूची पानं आहेत, निंबूच्या झाडाची पानं, जे की त्याच्यामुळे सुंदर असा लेमन फ्लेवर जो असतो ना, तो ह्या पानांमध्ये खूप छान असतो, तो याच्यात उतरतो. आणि पुदिन्याचा वास तर अप्रतिम. खडीसाखरेचे तुकडे आणि भाजून घेतलेल्या जिन्नस हे आता छान असं फाईन मिक्सरमधून बारीक पूड करून घेतलेले आहे. आणि आता उकळवून घेतलेलं पाणी जे होतं ते गाळून घेतो आहे, कारण की त्याच्यामध्ये आपण ही पानं टाकली होती ती गाळून निघतील. आणि ते निघाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये ती पूड टाकून घेत आहोत. आता हे बघा, हे असं चिपचिप झालं पाहिजे. गुलाबजामुनच्या पाकासारखा पाक हा तयार झाला पाहिजे. आता त्याच्यामध्ये ही पावडर जी आहे ती पावडर आपण टाकून घेतो आहे आणि त्याला छानपैकी एकत्र एकजीव आपण करून घेणार आहोत, जेणेकरून ह्या पावडरचा फ्लेवर पूर्ण त्या पाकात उतरेल. आणि आता याच्यामध्ये काही मसाले आहेत ते टाकून घेतो आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली, अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ, काळं मीठ, आता हे काळं मीठ टाकलं आहे. आणि आता चवीप्रमाणे साधं मीठ टाकून घेतो आहे. आता याच्यामध्ये आपण 2 निंबू रस काढून घेतलेला आहे, तो पण टाकून घेतो आहे. या ठिकाणी 2 निंबूच्या रसांचा मी वापर केलेला आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघताय सुंदर असं छान आपलं हे जलजिरा, धनिया जलजिरा प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आणि याला एका काचेच्या बरणीत तुम्ही भरून ठेवू शकतात. आता हे किती दिवस पुरतं, आता साधारण मी एवढं केलं तर ते 8 ते 10 दिवस पुरतं. तुम्ही पावडर करून वेळेवर पण करू शकतात, परंतु ह्या पद्धतीने जर केलं ना तर ते सिरप जे आहे दिवसभरात किती लागते ते एका काचेच्या दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा, जेणेकरून जे आपलं मेन सिरप आहे ते पुन्हा पुन्हा फ्रीजमधून काढा, त्याच्यात चमचा टाका, ते खराब होणार नाही. अशा पद्धतीने मी ह्या सब्जाला भिजवून सब्जा त्यामध्ये टाकून अशा पद्धतीने दिवसभरासाठीच करून ठेवते. ज्याला वाटलं तो ह्या पद्धतीने घेत असतो. तर तुम्हाला मी दाखवते. मी हे आधी करून ठेवलेलं आहे, त्यानंतर मी आता व्हिडिओ करण्यासाठी म्हणून हे पुन्हा केलेलं आहे. हे माझं आधीच करून ठेवलेलं आहे. आता हे जे केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने ग्लासात 2 बर्फाचे खडे टाका, 2 चमचे सिरप आणि थोडासा सब्जा, 1 चमचा सब्जा तुम्ही जर टाकला. सब्जा हा छान शीतल, आपल्याला पोटाला आराम देणारा असतो आणि भरपूर फायबर असतात. वेट लॉससाठी पण या सिरपचा तुम्हाला उपयोग होईल. अशा पद्धतीने तुम्हीही करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.